आता आपण कॉमेडीचे पुढचे जे पार्ट आहेत त्याचे 3 हिस्से आहेत. एक आहे लॅपस्टिक कॉमेडी, दुसरा आहे गिमिक्स आणि तिसरा आहे ब्लॅक कॉमेडी. तुम्हाला लॅपस्टिक कॉमेडी म्हणजे काय तर तुम्हाला हे लक्षात येईल की पूर्वी सर्कशीमध्ये एक जोकर जो आहे तो त्याच्या हातात एक स्टिक असते आणि तो स्टिक सतत आपल्या मांडीवरती मारत असतो किंवा दुसऱ्या कलाकाराच्या पार्श्वभागावर मारतो आणि त्याचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो आणि त्याच्यातून जी कॉमेडी निर्माण होते त्याला लॅपस्टिक कॉमेडी असं म्हणतात. जगप्रसिद्ध कॉमेडियन चार्ली चॅपलिन यांनी त्या कॉमेडीचा खूप उपयोग केला आहे. त्याला म्हणतात लॅपस्टिक कॉमेडी. त्याच्या पुढचा भाग आहे मित्रांनो तो म्हणजे गिमिक्स. आता जर तुम्ही भरत जाधवचं जे नाटक आहे सही रे सही याच्यामध्ये एक गिमिक्स दाखवलं. त्याच्यामध्ये बॉक्समध्ये आधी भरत जाधव असतो आणि अचानक त्या बॉक्समधून गायब होऊन तो स्टेजवर येतो. म्हणजे ही जी प्रकारची जी गिमिक्स जादूचे प्रयोग केले जातात आणि लोकांना खूप हसायला येतं त्याला गिमिक्स असं म्हटलं जातं. शेवटचा हिस्सा जो आहे मित्रांनो तो म्हणजे ब्लॅक कॉमेडी. या ब्लॅक कॉमेडीमध्ये तुम्हाला विचित्र प्रकारचा एक अभिनय करावा लागतो आणि तो म्हणजे जसं तुम्ही एक जुदाई नावाची फिल्म झाली त्याच्यामध्ये जॉनी लिव्हर आपले वडील मेले म्हणून जी कॉमेडी करतो आणि तो रडून रडून सांगतो पण बाप तो जिवंत असतो. पण अशा पद्धतीची जी कॉमेडी असते याला ब्लॅक कॉमेडी असं म्हणतात.